मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. सोलापूरच्या लाठीच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली केली काबीज. महाराष्ट्राचे नेतृत्व करत 51 पदकासह दुसऱ्या क्रमांकाचे चषक मिळवले. दिनांक 4 जानेवारी ते 6 जानेवारी 2024 दिल्ली येथील राजीव गांधी स्टेडियम येथे पार पडलेल्या 4थ्या राष्ट्रीय लाठी स्पर्धेत सोलापूर लाठी खेळाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करत 51 पदके पटकावली. यामध्ये 46 सुवर्ण पदक, 4 रौप्य पदक आणि 1 कांस्य पदक आहे. विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केले आहे. सदर राष्ट्रीय स्पर्धा ही एकमट लाठी, दुवे लाठी, काठ पवित्र, दुवे अनिखा, पंच अनिखा या प्रमुख 5 क्रीडा प्रकारात पार पडली. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, तमिळनाडू, दिल्ली या राज्यांनी सहभाग नोंदविला. महाराष्ट्राचे नेतृत्व करत सोलापूरने 51 पदके कमवीत दुसऱ्या क्रमांकाचे चषक पटकावले. सदर स्पर्धा लाठीचे महागुरु श्री सुभाष मोहिते व लाठी इंडियन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अजय शहा व लाठी इंडियन ऑर्गनायझेशनचे टेक्निकल डायरेक्टर मोहम्मद रफी शेख व मार्शल आर्ट्स गेम फेडरेशनचे अध्यक्ष तथा दिल्ली ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजय गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आहेत. यशस्वी 23 विद्यार्थ्यांची नावे व मेडल्स पुढीलप्रमाणे. मुलांमध्ये प्रतोष आळंद याने 2 सुवर्ण व 1 रौप्य पदक पटकावले आहे. यशराज धावरे यांनी 2 सुवर्ण पदक, 1 रौप्य पदक, तर श्लोक कोळी याने 2 सुवर्ण पदक पटकावले आहेत. आदिनाथ खंडेराव 2 सुवर्ण पदक, छत्रवीर पवार 2 सुवर्ण पदक व 1 रौप्य पदक, सुयश जाधव 2 सुवर्ण पदक, सुयश हुचे 2 सुवर्ण पदक, अर्णव पाटणकर 2 सुवर्ण पदक, श्रेयस उंबरजे 2 सुवर्ण पदक, अरमान पटेल 2 सुवर्ण पदक व कांस्य पदक, समर्थ बसले 2 सुवर्ण पदक, यशवर्धन रेब्बा 2 सुवर्ण पदक, दर्शन राजोबा 2 सुवर्ण पदक, तर मुलींमध्ये राशी पाटणकर हिने 2 सुवर्ण पदक, वैष्णवी राजमानी हिने 2 सुवर्ण पदक, धनश्री धावरे 2 सुवर्ण पदक, श्रेयशी उंबरजे 2 सुवर्ण पदक, मानसी निकम 2 सुवर्ण पदक, पूजा बोबडे 2 सुवर्ण, श्रावणी पवार 2 सुवर्ण, दृष्टी बसळे 2 सुवर्ण पदक, सुप्रिया जाधव 2 सुवर्ण पदक, तर संस्कृती चिलका हिने 2 सुवर्ण पदक पटकावले. यशस्वी विद्यार्थ्यांना लाठी इंडिया ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष शिवराम भोसले व एशियन निर्णायक पंच तथा प्रशिक्षक अश्विन कडसालकर, राष्ट्रीय निर्णायक पंच महिला प्रशिक्षिका सौ अंजना कडसालकर, राज्यस्तरीय निर्णायक पंच राहुल भोसले यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले.